मित्रांनो, आपण E4च्या पॅकेजला आहे आणि आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा आपण 2 व्हिडिओ टाकत आहोत. म्हणजे पार्ट 1 मधला तुम्ही व्हिडिओ पाहितलाच असाल आणि आपण आता पार्ट 2चा पण व्हिडिओ टाकत आहे. पार्ट 1 हा लोणीकंद गावापासून चालू होतो. पेरणे गाव असेल, लोणीकंद आहे, पेरणे गाव आहे, वाडेभोलाई आहे. वाडेभोलाईपर्यंत आपण पार्ट 1चा व्हिडिओ टाकलेला आहे आणि पार्ट 2चा वाडेभोलाई ते उरुळी कांचन म्हणजे बिहुरी गाव आहे, कोरेगाव मूळ आहे, पेठ आहे. तर ह्याच्यापर्यंत आपण पार्ट 2मध्ये आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आपले लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. मित्रांनो, व्हिडिओ खूपच मोठा होता, त्यामुळे आपण पार्ट 2 बनवलेला आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगा मित्रांनो. चला सुरुवात करूया आपण पार्ट 2च्या व्हिडिओला. मित्रांनो, आपण आता पॅकेज E4ला आहे आणि E4चं काम तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहेत. काही ठिकाणी काम चालू आहे, काही ठिकाणी काम चालू नाही आहे. बऱ्याच ठिकाणी आपण पार्ट 1चा व्हिडिओ अपलोड केला होता, तुम्ही सगळ्यांनी बघितल्या, तुमच्या कमेंट पण वाचल्या. कमेंट काही म्हणजे सगळ्यांच्या कमेंट खूप चांगल्या होत्या. म्हणजे आपण आता गोटेमाळा या ठिकाणी म्हणजे वस्ती या ठिकाणी आहे आपण, या ठिकाणी पण तुम्हाला वर्क दिसतंय बऱ्यापैकी. सध्या काही ठिकाणी कामं म्हणजे चालू आहेत, काही ठिकाणी बंद आहेत. आपण आता कोरेगाव बिहुरीचा रोड आहे, या ठिकाणी हा रोड आहे समोरचा. आता या ठिकाणी पण काम चालू आहे. पॅकेज E4चं सर्वात अगोदर काम चालू झालेलं आहे. म्हणजे ईस्ट भागामध्ये ह्याचं पॅकेज E4चं काम सर्वात अगोदर चालू होतं, पण थोडंसं काम स्लो झालेलं आहे. म्हणजे काही ठिकाणी काम चालू आहे, काही ठिकाणी काम चालू नाही आहे. म्हणजे बघू शकता या ठिकाणी पण काम चालू आहे. आपण आता बिहुरी गावाच्या जवळ आहे. म्हणजे जे आपण पश्चिम भागामधल्या कामाच्या तुलनेत पूर्व भागामधील काम खूपच स्लो आहे. म्हणजे आपण परवा जी बातमी सकाळमध्ये आपण जे पाहितली, त्यामध्ये पश्चिम भागामधलं 2 वर्षामध्ये काम हे पूर्ण होऊ शकतं असं आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळून येतं. पण पूर्व भागामधील जे काम आहे ते काम थोडंसं स्लोच चालू आहे. तर या ठिकाणी अंडरपासचं काम चालू आहे. हे बिहुरी गावाच्या जवळ आलो आपण. आहे अंडरपासचं काम चालू आहे. इथे लेबर वगैरे दिसतात या ठिकाणी. काही ठिकाणी काम चालू, काही ठिकाणी काम चालू नाही. पॅकेज E4च्या पॅकेजला आहे. E4चं जे पॅकेज आहे हे लोणीकंदपासून चालू होतं आणि हे वळती गावापर्यंत, वळती गावाला संपतं आणि तिथून पुढं E5, E6 आणि E7 हे पॅकेज पूर्व भागामधील हे पॅकेज चालू होतात. पण ते अजून काम चालू झालेलं नाही आहे. ज्यावेळेस हे 3 पॅकेजचं काम चालू होईल त्यावेळेस आपण नक्कीच अपडेट देणार आहोत. मित्रांनो, 110 मीटर रुंदीचा हा पुणे रिंग रोड आहे. 6 लेन रोड आहे आणि हा उंचावरून, जसा समृद्धी हायवे हा असा उंचावरून रस्ता झालेला आहे, तसा हा उंचावरून रस्ता होणार आहे. काही ठिकाणी सर्व्हिस रोड राहतील, काही ठिकाणी सर्व्हिस रोड राहणार नाहीत. इंटरचेंज हे प्रत्येक ठिकाणी जे मोठे हायवे आहेत किंवा काही गाव आहेत या ठिकाणी इंटरचेंज होणार आहेत, जेणेकरून आपल्याला
त्या रोडला उतरता येईल आणि त्या रोडला चढता येईल आपल्याला. मित्रांनो, ही मुळा मोठा नदी आहे. या नदीवर एक ब्रिज मोठा होणार आहे. अजून तरी इकडं काम चालू दिसत नाही. ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला एवढं कळतंय की बाबा काम कुठे चालू आहे आणि काम कुठे चालू नाही हे आपल्याला समजून येते. या ठिकाणी थोडंसं पुढं काम चालू दिसतंय. एकशे 72 किलोमीटरचा पुणे रिंग रोड आहे. टोटल 12 पॅकेजमधील 9 पॅकेजची कामं चालू आहेत. म्हणजे पूर्व भागामध्ये E1 असेल, E2 असेल, E3 असेल आणि E4 असे पूर्व भागामध्ये 4 पॅकेजची कामं चालू आहेत. आणि पश्चिम भागामध्ये W1 असेल, W2 असेल, W3 असेल, W4 असेल आणि W5. आणि पश्चिम भागामधील जे पॅकेजची कामं आहेत, जे 1 ते 5 जे पॅकेजची कामं आहेत ती फारच वेगाने असे चालू आहेत. म्हणजे आपण ड्रोनच्या माध्यमातून आपण जे पाहतोय की खूपच वेगाने असे कामं चालू आहेत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे आपले डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण आता नायगाव रोड आहे, हा समोरचा जे दिसतोय तुम्हाला, हा नायगाव रोड आहे. हा सरळ उरुळी कांचन वळथी गावाकडे हा रस्ता जातो. या ठिकाणी पण काम म्हणजे वर्क काम पहिलं चालू झालेलं होतं, पण आता ह्या रोडला तेवढी ॲक्टिव्हिटी दिसत नाही आहे. जे आपल्या कमेंटमध्ये, आणि हे काम रोडवेज कंपनीला मिळालेलं आहे. जसं कमेंटमध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे काम थोडंसं स्लो असं चालू आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता. नवीन काही चेंजेस करायचे असेल तर नक्कीच सांगू शकता. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू. गुड बाय.